झी 24 तास एक पाऊल पुढे। जगभरातल्या एड्सग्रस्त मुलांना दिलासा देणारं संशोधन अमेरिकेत यशस्वी ठरलंय। एड्सग्रस्त नवजात अर्भकावर उपचार करून त्याच्या रक्तातला HIV संपूर्णतः नष्ट करण्यात यश आल्याचा दावा संशोधकांनी केलाय। त्यामुळे जगभरातल्या लाखो एड्सग्रस्त बालकांचा जीव वाचण्याची आशा निर्माण झाली आहे। एड्स हा जगातल्या अनेक देशांमध्ये काळजीचा विषय बनलाय। त्यातही एड्स बाधित आईमुळे मुलांना प्रादुर्भाव होत असल्याची बाब काळजीत भर घालणारी आहे। अमेरिकेतल्या मिसिसिपी राज्यात जॉन हॉपकिन्स चिल्ड्रन सेंटरच्या डॉक्टरांनी या संकटावर मात होणं शक्य असल्याचं दाखवून दिलंय। एका नवजात मुलावर सतत 1.5 वर्ष उपचार करून त्याच्या रक्तातला HIV हा व्हायरस संपूर्णतः नष्ट केल्याचा दावा संस्थेच्या संशोधकांनी केलाय। वैद्यकीय इतिहासातील ही अशा प्रकारची पहिलीच घटना मानली जाते। आपल्या आईपासून एड्स असलेल्या मुलावर जन्मल्यापासून 30 तासातच ATR उपचार सुरू केले गेले। त्याला 18व्या महिन्यापर्यंत ही औषधं दिली गेल्यानंतर 10 महिन्यांनी त्याच्या रक्त चाचणीत एड्सचं नामोनिशाण नसल्याचं स्पष्ट झालं। युनिव्हर्सिटी ऑफ मॅसेच्युसेट्स मेडिकल स्कूलच्या तज्ज्ञांनीही या संशोधनाला दुजोरा दिलाय। यामुळे जगभरातल्या लाखो एड्सग्रस्त बालकांना दिलासा मिळण्याची शक्यता बळावली आहे। 2011 मध्ये भारतात सुमारे 1.5 लाख लोकांचा एड्समुळे मृत्यू झाला। यामध्ये लहान मुलांचं प्रमाण तब्बल 7% आहे। त्याच वर्षात देशभरात 14,000 मुलं HIV पॉझिटिव्ह आढळून आली असली तरी 2009 पासून एड्स बाधित मुलांच्या संख्येत 13% घट झाल्याची समाधानकारक आकडेवारी आहे। 2007 ते 2011 या काळात एड्समुळे मृत्यूचं प्रमाण 29% घटलंय। ATR उपचाराचंच हे यश असल्याचं मानलं जातंय। 2011 मध्ये देशातल्या 39% एड्स बाधित मुलांपर्यंत ATR उपचार पोहोचलेत। अमेरिकेतल्या संशोधनामुळे भारतात सुरू असलेले उपचार राईट ट्रॅकवर असल्याचं दिसतंय। हे औषध ही ट्रीटमेंट आज इथेही उपलब्ध आहे, परंतु आपल्याला हेच वाटत होतं की HIV ला एकदा मिळालं की HIV पासून मुक्तता नाही, तर त्या दिशेने हा एक आशेचा किरण आहे। अँटीरोट्रोव्हियल थेरपी म्हणजेच ATR या उपचार पद्धतीत किमान 3 विषाणूरोधक औषधांचं मिश्रण रुग्णाला दिलं जातं। त्यामुळे HIV या एड्सला कारणीभूत असलेल्या विषाणूची वाढ खुंटवली जाते। जागतिक आरोग्य संघटनेत ATR बाबत बरंच संशोधन सुरू आहे। यंदाच्या वर्षात ATR उपचार पद्धतीबाबत नवी मार्गदर्शक तत्वही WHO आणणार आहे। काही वर्षांपूर्वी टिमोथी ब्राउन नामक एका व्यक्तीचा एड्स संपूर्णपणे बरा झाल्याचा दावा करण्यात येतो। मात्र लहान मुलांचा HIV संपूर्ण नष्ट होण्याची ही पहिलीच घटना आहे। झी 24 ताससाठी कृष्णात पाटीलसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।